कुरुक्षेत्र डॉक्टर बाळासाहेब शिंदे लिखित पुस्तकाचे क्रमशः वाचन. 5वा अध्याय वनवास. कौरवांनी जुगारामध्ये पांडवांना हरवले. पांडव हस्तिनापुरातून बाहेर पडले. पांडवांनी द्रौपदी बरोबर वनवासाचा प्रवास सुरू केला. पांडव वनवासाकडे निघाले. यामुळे नगरवासीय दुःखी झाले. एक दुसऱ्याला म्हणू लागले, दुर्योधकांनी चांडाळ चौकडीमुळे आमचे राज्य आता सुरक्षित राहिले नाही. जेथे पापाचरण करणारे राज्य करू लागतात तेथे सज्जनांना सुख मिळणार नाही. स्त्रिया सुरक्षित राहणार नाही. गुरुजनांचा द्वेष करणारा अर्थलोलूप अभिमानी नीच निष्ठुर दुर्योधन आता राजा झाला आहे. यापेक्षा आपण पांडवांच्या बरोबर वनात गेलेले चांगले असे म्हणून ते नगरवासीय पांडवांच्या जवळ गेले. म्हणू लागले, आपल्या वियोगाने आम्ही दुःखी झालो आहोत. आम्ही आपले सेवक प्रेमी हजरे आहोत. आम्ही आपल्या बरोबर येणार आहोत. चांगल्या किंवा वाईट गोष्टींच्या सानिध्यात राहिल्यानंतर तेथील वातावरणाचा परिणाम माणसावर होतो. जसे फुलांच्या संगतीत राहिल्यानंतर त्याचा सुगंध सर्वांना सुगंधित करतो, तसे माणसांचे गुण सुद्धा आपला प्रभाव दाखवतात. मूर्ख माणसांच्या सानिध्यात राहिल्यानंतर मोहजालाची उत्पत्ती होते. तसेच साधू महात्मा यांची संगती धर्माची प्राप्ती करते. म्हणून माणसाने विद्वान वृद्ध उत्तम स्वभावाच्या शांतीपरायण माणसाच्या सानिध्यात राहायला हवे. दुष्ट माणसाचे दर्शन स्पर्श यांच्या बरोबर वार्तालाप किंवा उठणे बसणे यामुळे धार्मिक आचरणाची हानी होते. म्हणून त्यांच्याशी संबंध ठेवू नये. नीच माणसांची मैत्री करण्यामुळे बुद्धी नष्ट होते. मध्यम श्रेणीच्या माणसांशी मैत्री करण्यामुळे बुद्धी मध्यम होते. उत्तम पुरुषाची मैत्री करण्यामुळे उत्तरोत्तर बुद्धी श्रेष्ठ होत असते. म्हणून आम्ही आपल्याबरोबर राहू इच्छितो. यावर युधिष्ठिर म्हणाला, आपले प्रेम पाहून आम्ही धन्य झालो. आमचे पितामह भीष्म, धृतराष्ट्र, विदुरजी, माताजी व अन्य सगळे सोयरे हस्तिनापुरात आहेत. ते सुद्धा आपणासारखे शोक पीडित व्याकुळ झाले आहेत. आपण त्यांचे योग्य प्रकारे पालन करण्यासाठी परत जावे. आपण आमच्या बरोबर येण्याऐवजी आमच्याविषयी स्नेहभाव ठेवावा. काही पूर्ववासी जन युधिष्ठिराने सांगितल्यानंतर परत फिरले. पांडव पुढे पुढे चालत राहिले. गंगा नदीच्या किनाऱ्यावर प्रमाण कोटी नावाच्या वटवृक्षाजवळ आले. संध्याकाळ झाली. तेथे फक्त पाणी पिऊन रात्र काढली. काही ब्राह्मण लोकही प्रेमापोटी पांडवांच्या बरोबर आले होते. रात्रीच्या वेळी त्यांच्याशी गप्पा गोष्टी झाल्या. दुसऱ्या दिवशी पांडव वनात जाण्यास निघाले. ते ब्राह्मणही त्यांच्याबरोबर निघाले. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, ब्राह्मण देवता, आमची धनसंपत्ती सर्व राज्य जुगारात गेले. आम्ही फळे कंदमुळे खाऊन वनवासामध्ये किती दिवस काढणार आहोत. तेथे विंचवांचा काट्यांची भीती आहे. आपणास कष्टाचा सामना करावा लागेल. आपण परत फिरावे. आपण जसे राहाल तसेच आम्ही राहू. आम्ही आपले भवनात भक्त आहोत. आम्हास तुमच्या बरोबर येऊ द्या. ब्राह्मण म्हणाले, माझ्या मनातही आपणाबद्दल भक्ती आहे, परंतु माझ्याजवळ भोजन किंवा अन्य साहित्य सामग्री नाही. आम्ही स्वतःच आपले भोजन प्राप्त करू. आपण काळजी करू नये. आपले म्हणणे ठीक आहे. मला हे माहिती आहे की ब्राह्मणांच्या सान्निध्यात राहिलो तर ज्ञान आणि आनंदाची प्राप्ती होते, परंतु मी आता धनहीन आहे. आपण स्वतः भोजन सामग्री गोळा करणार हे मी पाहू शकत नाही. एवढे बोलून युधिष्ठिर शोकमग्न होऊन खाली बसले. त्यावेळी शौकन ब्राह्मण म्हणाला, शोक आणि भय मूर्ख माणसाला प्रभावित करते. ज्ञानी माणसावर त्याचा प्रभाव होत नाही. पूर्वकाळी राजा जनकांनी अंतःकरणाला शांती प्रदान करणारे श्लोक सांगितले होते. यामध्ये ते म्हणतात, सर्व जग मानसिक आणि शारीरिक दुःखाने ग्रस्त आहे. रोग, अप्रिय घटनांची प्राप्ती, अधिक परिश्रम आणि प्रिय वस्तूचा वियोग या 4 कारणामुळे शारीरिक दुःख प्राप्त होते. या 4 कारणांचा प्रतिकार करणे आणि कधीही त्यांचे चिंतन न करणे हे दुःख विनायक निवारक उपाय आहेत. म्हणून बुद्धिमान विद्वान मनुष्य प्रिय वचन बोलून हितकारक भोगांची प्राप्ती करून प्रथम माणसांच्या मानसिक दुःखाचे निवारण करतात. कारण मनात दुःख असेल तर शरीर सुद्धा संतप्त होते. दुःखाचे मूळ कारण आसक्ती हे होय. शोक, हर्ष आणि क्लेश या सर्वांची प्राप्ती आसक्तीमुळे होते. ज्याप्रमाणे कमळ दलावर पाणी थांबू शकत नाही, त्याप्रमाणे जो ज्ञानी मनुष्य मनाला नियंत्रणात ठेवतो त्याच्यावर आसक्तीचा प्रभाव होतो. म्हणून या तृष्णेचा जो त्याग करतो तो सुखी होतो. पण ज्याच्या मनात
तृष्णा आहे, आसक्ती आहे, त्याचा तृष्णा विनाश करणे, त्याच्या मनावर नियंत्रण नाही, तो मनुष्य आपल्या मनातील लोभामुळे स्वतः नष्ट होतो. धनवान माणसाला राजा, जल, अग्नी, चोर किंवा स्वजनांपासून नेहमीच भीती असते. असे माणसांच्या डुकड्याला आकाशात पक्षी, धरतीवर हिंस्र आणि पाण्यात मासे ओढून खातात, त्याप्रमाणे धनवान माणसाला सर्वजण ओरबडतात, लुबाडतात. अर्थ हेच अनार्थ कारण बनते, कारण पैशामुळे प्राप्त होणाऱ्या भोगामुळे आसक्त मनुष्य वास्तविक कल्याणापर्यंत पोचत नाही. म्हणून धनप्राप्तीचे सगळे उपाय मनासारखे मोह वाढणारे आहेत. धनप्राप्ती, संरक्षण आणि खर्च यामुळे माणसांना दुःख सहन करावे लागते. धनामुळे माणसे एक दुसऱ्याला मारतात. मूर्ख माणसे नेहमी असंतुष्ट असतात आणि विद्वान नेहमी संतुष्ट असतात. धनाची तहान कधी शमत नाही, म्हणून धनसंग्रहाचा त्याग करावा. ज्याच्याजवळ धनसंग्रह आहे तो उपद्रव करीत राहतो, म्हणून विद्वान माणसे धनाची प्रशंसा करीत नाहीत. जी माणसे धर्म करण्यासाठी धनसंग्रहाची इच्छा करतात त्यांनीही धनाची इच्छा करू नये, कारण अंगाला चिकल लावून धुण्यापेक्षा त्याचा स्पर्श न करणेच उत्तम. म्हणून महाराज, आपण कोणत्याही वस्तूची अभिलाषा धरू नये, धनाची चिंता करू नये. युधिष्ठिर म्हणाला, मला धनलोभ किंवा राज्यलोभ नाही, मला धन भोगण्याची इच्छा नाही. मला वाईट वाटते ते की मी या ब्राह्मणांचे भरण पोषण करू शकत नाही, त्यासाठी मला धन हवे आहे. रोगाने पीडित माणसाला बिछाना, कंठाळलेल्यांना आसन, तहानलेल्यांना पाणी आणि भुकेलेल्यांना भोजन देणे हे आपले कर्तव्य आहे. अतिथी आल्यानंतर उठून त्यांचे स्वागत आणि योग्य पद्धतीने त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे. त्यांच्याकडे आदराने, प्रेमाने पाहावे, मधुर बोलावे, त्यांच्याजवळ बसावे, त्यांची सेवा करावी. ज्यावेळी ते जातील त्यावेळी दूरपर्यंत त्यांच्या पाठीमागे घालवत जावे. शौकन म्हणाला, या दुनियेत सध्या मात्र उलटच घडत आहे. साधू पुरुष ज्या कामामुळे लज्जित होतात, दुष्ट माणसांना ज्या कार्यामुळे प्रसन्नता होते, कधी कधी समजदार माणसे सुद्धा विषय भोगाच्या इच्छा बाळगतात, त्याच्याकडे आकर्षित होतात, त्यांचे मन विचलित होते. परंतु जे धर्म आणि कल्याणमयी मार्गावर तत्पर असतात ते विवेकी असतात. सिद्ध पुरुष जी वस्तू त्यांना हवी असते ती तपस्येद्वारा प्राप्त करतात. म्हणून आपण तपस्या करून आपल्या मनोरथाची पूर्तता करावी. त्यानंतर युधिष्ठिर धौम्य पुरोहित यांचे जवळ आला व म्हणाला, वेदामध्ये पारंगत ब्राह्मण माझ्याबरोबर वनामध्ये येत आहेत, परंतु धनहीन असलेला मी त्यांचे पालन पोषण करण्यास असमर्थ आहे. मी त्यांचा त्यागही करू शकत नाही, परंतु त्यांना भोजन देण्याची शक्तीही माझ्याजवळ नाही. तेव्हा मी काय करावे? धौम्य मुनी विचार करू लागले. थोड्या वेळाने म्हणाले, सर्व जीवांच्या प्राणाचे रक्षण करणारे सूर्यदेव आहेत. भगवान सूर्य सर्वांचे पिता आहेत, तेव्हा आपण सूर्याला शरण जावे. ब्राह्मणांना भोजन देण्यासाठी युधिष्ठिराने सूर्यदेवाची आराधना केली. गंगेमध्ये स्नान केले. पुष्पाने नैवेद्याद्वारे सूर्याची पूजा केली. सूर्याकडे तोंड करून उभा राहिला. जप केला. सूर्यदेवाने युधिष्ठिरांच्या मनातले ओळखले, प्रसन्न झाले. मानव रूपात आले व म्हणाले, युधिष्ठिर, तुला जे हवे आहे ते तुला प्राप्त होईल. मी 12 वर्षापर्यंत तुला अन्न प्रदान करतो. या एका तांब्याचे भांडे देतो, ते घे. तुझ्या स्वयंपाकगृहात ते पदार्थ तयार होतील. ते सर्व भांड्यात जोपर्यंत द्रौपदी स्वतः भोजन न करता वाढेल तोपर्यंत अक्षय राहील. मात्र द्रौपदीने जेवण केले व एकदा का ते भांडे धुवून ठेवले की दुसऱ्या दिवसापर्यंत भांडे अन्न दान करणार नाही. एवढे बोलून तांब्याचे भांडे देऊन सूर्यदेव अंतर्धान झाले. युधिष्ठिराला आनंद झाला. त्यानंतर युधिष्ठिर नदीतून बाहेर आला. त्याने धौम्य मुनींना प्रणाम केला. पांडवांना हृदयाशी कवटाळले. द्रौपदीने त्याला प्रणाम केला. त्यानंतर युधिष्ठिराने तांब्याचे भांडे चुलीवर ठेवले आणि स्वयंपाक तयार केला. त्या तयार केलेले थोडेसे भोजन त्या पात्राच्या प्रभावाने वाढत होते, अक्षय होत होते. त्या भोजन सामग्रीचे युधिष्ठिर ब्राह्मणांना भोजन वाढू लागला. ब्राह्मणांच्या भोजनानंतर अन्य पांडव भोजन करत होते. नंतर पांडवांसह युधिष्ठिर आणि सर्वात शेवटी द्रौपदी भोजन करून ते भांडे धुवून ठेवीत होती. अशा प्रकारे युधिष्ठिर ब्राह्मणांना नियमांचे अन्नदान करू लागला. काही दिवसानंतर पांडव धौम्य मुनींच्या बरोबर साम्यक वनात गेले. धृतराष्ट्राची बेचैनी. पांडव वनात गेल्यानंतर धृतराष्ट्र बेचैन झाला. त्याने विदुराला बोलावून घेतले.
विदुराने सांगितले की पांडवांचे राज्य त्यांना देऊन टाका, त्यामुळे भावाभावात वैर होणार नाही. परंतु पुत्रप्रेमामुळे धृतराष्ट्राने ऐकले नाही. उलट धृतराष्ट्राने विदुरांना फटकारले व म्हणाला, उलटा स्त्रीला कितीही समजावून सांगितले तरी ती स्वामिनीचा त्याग करते. असे तुला आमच्यापेक्षा पांडव स्त्री आहेत, तर तू त्यांच्याकडे जा. त्यानंतर विदुर वनात पांडवाकडे गेले. घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. बरीच चर्चा झाली. विदुरांनी उपदेश केला, जे लोक आपले मन ताब्यात ठेवून आपली शक्ती आणि साह्य वाढवतात त्यांची उन्नती होते. ते पृथ्वीचे ही राज्य प्राप्त करू शकतात. विदुर वनात गेल्यानंतर धृतराष्ट्राला पश्चाताप झाला. त्याला वाटले विदुर पांडवाकडे गेल्यामुळे आता पांडवांचे पारडे जड होईल. म्हणून संजयाकडून विदुराला बोलावून घेतले. विदुरही हस्तिनापूरला परत आले. मात्र विदुर पांडवांचे कडून आल्यानंतर दुर्योधन संताप झाला. कर्ण शकुनी दुःशासनाला बोलवून म्हणाला, विदुर पांडवांना परत आणण्याचा विचार वडिलांच्या मनात भरवायच्या अगोदर माझे हित कसे होईल ते सांगा. पांडवांचा विकास माझ्या डोळ्यात खुपतो आहे. यावर कर्णाने पांडवांना अचानक हमला करून मारण्याचा विचार मांडला. सर्वांनी कर्णाची प्रशंसा केली. पांडवांचा वध करण्यासाठी ते नगराबाहेर पडले. दरम्यान व्यासजी तेथे आले. त्यांनी त्या सर्वांना अडवले, धृतराष्ट्राजवळ आणले. पांडवांना दिलेल्या त्रासाचा परिणाम काय होईल हे सांगितले. व्यासजी निघून गेले. त्यानंतर तेथे मैत्रेय मुनी आले. त्यांनीही दुर्योधनाला समजावून सांगितले. जेव्हा दुर्योधन उपवासाने हसला, आपली मांडी उघडी करून पैलवानासारखा वाजवू लागला, पायाने जमीन उकरू लागला. यावर मैत्रेयजींनी शाप दिला की तू माझा अनादर करून माझा उपदेश ऐकत नाहीस, त्यामुळे ज्यावेळी 14 वर्षांनी युद्ध होईल त्यावेळी तुझ्या या मांडीवर भीम गदेने प्रहार करेल, तुझी मांडी फुटेल. त्यानंतर भीमाच्या ताकदीचा परिचय व्हावा म्हणून धृतराष्ट्राने मैत्रेयचा विचारलेले की भीमाने किरमरला कसे मारले. यावर मैत्रेयजी म्हणाले, तुझा दुर्योधन माझे ऐकत नाही, त्यामुळे माझे सांगण्याची इच्छा नाही. तुला ती माहिती विदुर सांगेल. नंतर धृतराष्ट्राने किरमर राक्षसास वधाबद्दल विदुरांना विचारले. तेव्हा विदुरांनी सांगितले की मी वनात ब्राह्मणांकडून जे ऐकले ते सांगितले. असे म्हणून पांडव किरम भेट, पांडवांशी चर्चा वगैरे बाबत सांगून वधाची हकीकत सांगितली. ते म्हणाले, दुर्योधनाच्या तिरस्कारामुळे आणि आपल्या बाहुबलाने भीमाचे शौर्य आणि अभिमान जागृत झाला होता. द्रौपदीही प्रेमपूर्वक दृष्टीने भीम किरमर युद्ध पाहत होता. मनात भीती होती, मात्र किरमर आणि भीम उत्साहित झाले होते. अखेर किरमर राक्षस फुटलेल्या नगाऱ्यासारखा जोरजोरात आवाज करू लागला. भीमाने त्याला धरून गरगरा फिरवले, जमिनीवर आपटले. त्यामुळे किरमर मूर्छित झाला. भीमाने पशुसारखा त्याला मारले. कमरेवर पोटावर गुडघ्याने मारले. दोन्ही हातांनी गळा दाबला. किरमरचे सर्व अंग भंग झाले. डोळे फिरवू लागला. भीमाने त्यावेळी पुन्हा पुन्हा त्याला गरगरा फिरवले व म्हणाला, अरे पापी, आता यमलोकात जाऊन तू हिडिंब आणि बकासुराची भेट घे. किरमर निष्प्राण झाला. ते पाहून पांडवांना आनंद झाला. द्रौपदीला घेऊन पांडव तिथून द्वैतवनाकडे निघाले. क्षणभर थांबून विदुर पुढे म्हणाले, अशा प्रकारे भीमाकडून किरमर मारला गेला. त्या वनात राक्षस रहित गेले. पांडव द्रौपदी बरोबर द्वैत वनात राहू लागले. महाराज, मी त्या वनातून जात होतो तेव्हा किरमर राक्षसाचे प्रेत पाहिले होते. किरमर वध एकट्या भीमाने केला हे ऐकून धृतराष्ट्र चिंता करू लागला. दरम्यान वृषी, भोज आणि अंधक वीरांनी ऐकले की पांडव वनवासाला गेले आहेत. त्यावेळी ते सर्वजण पांडवांना भेटण्यासाठी वनात आले. दृष्टद्युम्न, चेदिराज, दृष्टकेतू, कैकेयी राजकुमार कौरवांची निंदा करीत पांडवांना भेटण्यासाठी गेले. श्रीकृष्णासहित सर्वजण युधिष्ठिराजवळ बसले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मला असे वाटते की दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण या दुष्टांना पराजित करून युधिष्ठिराचा पुन्हा राज्याभिषेक करावा. जो दुसऱ्याशी छळकपट करून धोका देऊन सुख भोगतो आहे त्याला मारले पाहिजे. अर्जुनाने त्यावेळी श्रीकृष्णाची प्रशंसा केली. नंतर श्रीकृष्ण म्हणाले, तू आणि मी आपण दोघे अभिन्न आहोत. श्रीकृष्णाची चर्चा चालली होती तेव्हा दृष्टद्युम्न वगैरे बंधूमध्ये बसलेली द्रौपदी उठून श्रीकृष्णाजवळ गेली आणि म्हणाली,
ऋषिलोक दृष्टीच्या प्रारंभ काळापासून एकमात्र आपणा संपूर्ण जगाचा श्रेष्ठा किंवा प्रजापती म्हणतात। महर्षी असित देवल यांची ही असे मत आहे। तसेच जमदग्नी परशुराम म्हणतात, आपणच यज्ञ आहात, आपणच यजमान आहात आणि आपणच पूजन करण्यायोग्य श्रीहरी आहात। पुरुषोत्तम कश्यपजी म्हणतात की महर्षगण आपणास क्षमा आणि सत्याचे स्वरूप सम आहात असे म्हणतात। तर नारदजी आपणाविषयी म्हणतात, आपण साध्य देवता आणि कल्याणकारी रुद्राचे अधीश्वर आहात। हे नरश्रेष्ठ, जे बालक खेळण्याशी खेळतो त्याप्रमाणे आपण ब्रह्मा, शिव आणि इंद्र वगैरे देवतांशी क्रीडा करतात। विद्या आणि तपस्येने संपन्न महर्षीमध्ये आपण श्रेष्ठ आहात। युद्धात कधी पाठ न दाखवणाऱ्या राजाचे आपण आश्रयस्थळ आहात। प्रभू सर्वव्यापी आणि आपणच सर्व जीव जंतूंचा आत्मा आहात। लोकपाल, नक्षत्र, 10 दिशा, आकाश, चंद्र, सूर्य सर्वांमध्ये आपण आहात। सर्व प्राण्यांचे मृत्यू, वशता, देवतांची अमरता आणि संपूर्ण जगाचे कार्य सर्व आपणाकडे प्रतिष्ठित आहे। मधुसूदन, मी आपल्याविषयी प्रेम असल्यामुळेच माझे दुःख निवेदन करेन, कारण दिव्य आणि मानव जगतामध्ये जेवढे प्राणी आहेत त्या सर्वांचे आपणच ईश्वर आहात। मधुसूदन, माझ्यासारखी जी स्त्री आपण पांडवांची पत्नी मधुसूदन माझ्यासारखी स्त्री जी पांडवांची पत्नी, आपली सखी आणि धृष्टद्युम्न सारख्या वीराची बहीण आहे, तिला भर सभेमध्ये केस धरून फरफटत आणली जाऊ शकते। मी रजस्वला होते, माझ्या कपड्यावर रक्ताचे डाग पडले होते, शरीरावर एकच वस्त्र होते, लज्जा आणि भीतीने मी थरथर कापत होते। अशा अवस्थेत कौरवांच्या सभेमध्ये मला फरफटत आणली होती। त्यावेळी भरलेल्या सभेमध्ये वृद्ध आणि लोकराजामध्ये कौरवांनी जोरात हसून माझी टिंगल केली होती। श्रीकृष्ण, पांडव, पांचालवीर, वृषिवंशवीर असताना कौरवांनी दासी भवनामध्ये उपभोग करण्याची इच्छा प्रकट केली होती। मी धर्मता, भीष्म आणि धृतराष्ट्र दोघांची पुत्रवधू आहे, तरी सुद्धा त्यांच्या समोर जबरदस्तीने दासी बनवली। मी तर या महाबली पांडवांची निंदा करते, जे आपल्या धर्मपत्नीला शत्रूद्वारा त्रास दिला तेव्हा ते फक्त बघत होते। भीमसेनाच्या ताकदीचा धिक्कार करते, अर्जुनाच्या गांडीवाचा, धनुष्याचा मी धिक्कार करते। निर्बल पती सुद्धा आपल्या पत्नीचे रक्षण करतात आणि हे माझ्या अब्रूचे धिंदवडे काढले जात होते तरी फक्त बघत बसले होते। ज्यांनी माझे रक्षण करायला हवे होते ते पांडव पुरुषासारखे पुरुष, पण त्यांचे एकानेही रक्षण केले नाही। पांडवांनी मला मदत केली नाही। संकटाचे वेळी कुणीही मदतीला येत नाही। हेच खरे, सगळे सुखाचे सोबती असतात। सुखाच्या आनंदाच्या वेळी सगळेजण येतील, गरज नसताना विचारपूस करतील, पण अडचणीच्या वेळी ईश्वराविषयी कुणी ही नाही, ईश्वराशिवाय कुणीही नाही। आपण फक्त म्हणायचे हा माझा, तो माझा, पण कुणी माझा नसतो। पांडवांना माझ्यासारख्या अबलेबद्दल थोडी सुद्धा दया आली नाही। या 5 पतीपासून उत्पन्न झालेले माझे 5 पुत्र आहेत, त्यांच्या देखभालीसाठी तरी माझे संरक्षण करणे आवश्यक होते। ते माझे कुमार पराक्रमी आहेत, तुमच्या प्रद्युम्नासारखे शूरवीर आहेत, धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठ आहेत, शत्रूद्वारा युद्धात अजय आहेत। तेही कौरवांचा अत्याचार कसा सहन करतात। अधर्माने कौरवांनी सर्व राज्य हरण केले, सर्व पांडवांचा दास बनवले। मी एक वस्त्रा रजस्वला असून सभेमध्ये फरफटत आणली गेली तरी सुद्धा पांडवांनी माझे रक्षण केले नाही। भीमाच्या ताकदीचा आणि अर्जुनाच्या पुरुषार्थाचा मी धिक्कार करते, जे तेथे उपस्थित असूनही दुर्योधना एवढा मोठा अत्याचार करूनही जिवंत राहिला। त्यानंतर द्रौपदीने कौरवांनी पांडवांना प्रारंभापासून दिलेल्या त्रासाबद्दल सांगितले व पुढे म्हणाली, परंतु आज मी हे सगळं असून अनेक प्रकारचे कष्ट भोगत आहे, अत्यंत दुःखामध्ये बुडाली आहे। सासू कुंतीपासून अलग होऊन वनामध्ये राहत आहे। पांडव सिंहासारखे पराक्रमी आहेत, बलवीर्यामध्ये शत्रूपेक्षा श्रेष्ठ आहेत, तरीही हीन कौरवांनी मला भर सभेमध्ये क्लेश दिले होते। त्यावेळी त्यांनी का उपेक्षा केली। मी दुःख सहन करते आहे, चिंतेच्या आगीत जळते आहे। मधुसूदन, मी दिव्य विधीने एका महान कुळात जन्म घेतला आहे। पांडवांची पत्नी आणि पांडूचे पुत्रवधू झाले।
मी सती साध्वी असूनही या पांडवांच्या समोर मला केस उपटून पकडून फरफटत आणली असे म्हणून द्रौपदीने कोमल हाताने तोंड झाकल्याने जोरात रडू लागली, अश्रूंची वर्षा करू लागली. क्रोधित झालेली द्रौपदी हुंदके देत अश्रू पुसत म्हणत लागली, माझ्यासाठी ना पती आहेत, ना पुत्र, ना बांधव, ना बंधू, ना पिता, ना तुम्ही आहात. कारण आपण सर्वजण नीच माणसाकडून माझा जो अपमान झाला त्याची उपेक्षा करत आहात. माझ्यावर झालेल्या अत्याचाराचे तुमच्या मनात अजिबात दुःख नाही. त्यावेळी कर्णाने माझा अपमान केला, त्यामुळे माझ्या काळजात घरे पडले आहेत. ते विसरू म्हटले तरी विसरता येणार नाहीत. श्रीकृष्ण, 4 कारणासाठी आपण माझे रक्षण केले पाहिजे. एक, आपण माझे संबंधी आहात. दुसरे, मी अग्निकुंडामध्ये उत्पन्न झाल्यामुळे गौरवशाली आहे. तिसरे, आपली सखी आहे. आणि चौथे म्हणजे माझे रक्षण करण्यासाठी समर्थ आहात. हे ऐकून भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी, तू ज्यांच्यावर क्रुद्ध झाली आहेस त्या कौरवांच्या स्त्रिया सुद्धा अर्जुनाच्या बाणाने त्यांचे प्रिय पती मरतील तेव्हा अशाच रडतील. पांडवांच्या हिताचे जे काही आहे ते सर्व मी करेन. तू शोक करू नको. मी हे सत्य सांगतो की तू राजराणी आहे बनशील. श्रीकृष्णाचे शब्द ऐकते वेळी द्रौपदीचे हळूच तिरक्या नजरेने अर्जुनाकडे पाहिले. त्यावेळी अर्जुन म्हणाला, द्रौपदी रडू नको. श्रीकृष्ण सांगत आहेत ते नक्की होईल. त्यावेळी दृष्टद्युम्न म्हणाला, मी द्रोणाला मारेन, शिखंडी भीष्माचा वध करेल, भीमसेन दुर्योधन दुःशासनाला मारेल आणि अर्जुन कर्णाला मारेल. भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाचा आश्रय प्राप्त करून आम्ही शत्रूवर विजय प्राप्त करू. आम्हाला इंद्रही पराजित करू शकत नाही. मग कौरवांची गोष्टच काय. तेथे बसलेले सगळे वीर श्रीकृष्णाकडे पाहू लागले. त्यानंतर बरीच चर्चा झाली. श्रीकृष्ण द्वारकेत जाण्यासाठी निघाले. सर्व पांडवांनी त्यांना नमस्कार केला. धौम्य मुनींनी त्यांचा सत्कार केला. द्रौपदीने आपल्या अर्जुनानी अश्रूंनी पूजा केली. सुभद्रा आणि अभिमन्यूला घेऊन श्रीकृष्ण द्वारकापुरीला गेले. श्रीकृष्ण गेल्यानंतर दृष्टद्युम्नाने द्रौपदीच्या 5 मुलांबरोबर घेतले आणि पांचाळ नगरीस गेला. चेदीराज दृष्टकेतू नकुलांची पत्नी आणि करेनुमतीला घेऊन आपली राजधानी शक्ती मतीपूरला गेला. कैके राजकुमार ही पांडवांचा निरोप घेऊन आपल्या नगरास गेला. ब्राह्मण आणि वैश्य वारंवार परत जा म्हटले तरी जात नव्हते. त्यावेळी काम्यक वनामध्ये मोठमोठ्या महात्म्यांचे जणू संमेलन भरले होते. श्रीकृष्णादी संबंधी गेल्यानंतर पांडव आणि द्रौपदी धौम्य यांच्याबरोबर दुसऱ्या वनाकडे जायला निघाले. काही ब्राह्मण आणि अन्य लोकही समजूत काढल्यानंतर परत जायला निघाले. त्यावेळी युधिष्ठिर पांडवांना म्हणाला, आपल्याला पुढील 12 वर्ष निर्जन वनामध्ये राहायचे आहे. त्यामुळे वनात असे स्थान शोधा जिथे पशुपक्षी आहे, फळे आहेत, तिथे स्नान रमणीय आहे. अर्जुनाने म्हटले, द्वैतवनात पवित्र जलाने भरलेले सरोवर आहे, तिथे आपण राहू. नंतर ते द्वैतवनात राहू लागले. तेथे अनेक चारण सिद्ध वनवासी महर्षी आले. युधिष्ठिराने त्यांचे स्वागत केले. एकदा पांडवांच्या आश्रमामध्ये मार्कंडेय मुनी आले. द्रौपदीसह पांडवांना पाहून श्रीरामचंद्राचे त्यांनी स्मरण केले. त्यांनी युधिष्ठिराला आशीर्वाद दिला की, राजन, तू आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे कष्टप्रद वनवासाची 12 वर्षे पूर्ण करून 14व्या वर्षी कौरवांकडून तुझी राज्य लक्ष्मी प्राप्त करशील. नंतर त्यांनी पांडवांचा निरोप केला. द्वैतवनात पांडव आल्यापासून ते वन ब्राह्मणांनी गजबजले होते. त्यामुळे सरोवराला सहज द्वैतवन वेदमंत्राच्या मधुर स्वराने भरून गेले. एक दिवस संध्याकाळच्या वेळी द्रौपदी बरोबर शोकमग्न होऊन पांडव चर्चा करू लागले. त्यावेळी द्रौपदी म्हणाली, महाराज, मला वाटते त्या क्रूर स्वभावाच्या दुर्योधनाच्या मनात आपल्याविषयी थोडे सुद्धा दुःख झाले नसेल. त्या नीच दुष्टात्म्याने तुम्हाला मी मृगचर्य घालून वनात पाठवले याचा त्याला थोडा सुद्धा पश्चाताप झाला नसेल. त्या कुकर्मीचे हृदय नक्कीच लोखंडाचे असावे. त्यामुळेच आपणासारख्या धर्मपरायण श्रेष्ठ पुरुषाला सुद्धा त्याने कटुवचन ऐकवले. आपणा जसे दुःखात लोटून पापाचारी दुरात्मा आपल्या मित्रांबरोबर आनंदित झाला होता,
ज्यावेळी आपण वल्कल वस्त्र धारण करून वनात जाण्यासाठी निघाला त्यावेळी फक्त दुर्योधन, कर्ण, दुःशासन, शकुनी या 4 पापात्म्यांच्या डोळ्यातून अश्रू आले नव्हते. बाकी सर्व कुरवंशी दुःखामध्ये बुडाले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत नव्हते. महाराज, आज आपली शय्या पाहून अगोदरच्या राजोचित शय्याचे स्मरण होते. ती आठवण आली तर मन व्यथित होते. सभाभवनामध्ये हस्ती दंताचे सुवर्ण जडित सिंहासन आहे. त्याचे स्मरण झाल्यानंतर सर ही गवताची चटई पाहते त्यावेळी मला शोक अनावर होतो. राजन, इंद्रप्रस्थाच्या सभेमध्ये या अगोदर आपणास चंदन चर्चित किंवा सूर्याप्रमाणे तेजस्वी पाहिले आहे. तेच आज निछल धूळ यांनी मलिन झालेले पाहिले की मन दुःखी होते. मी आपणास उज्ज्वल रेशमी वस्त्र परिधान केलेले पाहिले आहे. तेच आज वल्कल परिधान केलेल्या आपणास पाहते आहे. एक दिवस असा होतो की आपल्या घरातून हजारो ब्राह्मणांसाठी सोन्याच्या थाळीतून रुचीनुसार सुंदर भोजन वाढले जात होते. त्यावेळी प्रतिदिनी मुनी, ब्रह्मचारी, गृहस्थ ब्राह्मणांना ही भोजन वाढले जात होते. या अगोदर आपल्याकडे हजारो सुवर्ण पात्र होते. ते इच्छेनुसार भोजन योग्य पदार्थाचे भरलेले होते. त्याने ब्राह्मणांचा आपण सत्कार करीत होता. आपण जे काहीच तेथे नसल्यामुळे माझ्या हृदयाला कशी शांती मिळेल. आपल्या भावांना स्वयंपाकी स्वादिष्ट भोजन बनवून वाढत होते. त्या सर्वांना आज वनात जंगली फळे, कंदमुळे खाऊन दिवस काढताना मी पाहत आहे. आज त्यांना दुःखात पाहिले की माझे चित्त शांत होत नाहीये. महाराज, वनात राहून दुःख सहन करीत असताना भीमसेनेचे स्मरण करून वेळ आल्यानंतर शत्रूविषयी क्रोध उत्पन्न होणार नाही का? मी आपणास विचारते की युद्धामध्ये कधीच पाठे न हटणाऱ्या भीमसेनेला स्वतः हाताने सर्व कामे करताना, दुःख सहन करताना पाहून शत्रूवर आपणास क्रोध का येत नाही? विविध प्रकारची वस्त्रे, वाहने यांनी ज्या भीमसेनेचा सत्कार होत होता त्या भीमसेनेला वनामध्ये कष्टात दिवस काढताना पाहून शत्रूविषयी तुम्हाला क्रोध का येत नाही? या शक्तिशाली भीमसेना जवळ युद्धामध्ये सर्व कौरवांना नष्ट करण्याचा उत्साह आहे. परंतु आपल्या प्रतिज्ञा पूर्तीचे वचन प्रतीक्षा करीत असल्यामुळे ते शत्रूचे अपराध सहन करीत आहेत. त्याप्रमाणे अर्जुन पराक्रमी आहेत. शत्रूसाठी काळ आणि यमराजाप्रमाणे भयानक आहेत. त्यांच्या पराक्रमामुळे सगळे राजे नतमस्तक झाले होते. अशा अर्जुनांना चिंताग्रस्त पाहून तुम्हाला शत्रूवर क्रोध का येत नाही? ज्यांनी केवळ एका रथाच्या साह्याने देवता, मनुष्याने नागलोकावर विजय प्राप्त केला त्या अर्जुनांना वनवासाचे दुःख भोगताना पाहून आपणास क्रोध का येत नाही? ज्यांनी पराजित राजाने दिलेली अद्भुत रथ, घोडे, हत्यारे याद्वारे अनेक राजाकडून धन प्राप्त केले होते, जे एकाच वेगाने एका बाणाचा प्रहार करू शकतात, अशा अर्जुनांना दुःखी पाहून शत्रूवर क्रोध का येत नाही? जो युद्धामध्ये सर्वश्रेष्ठ वीर आहे, शरीराचा उंच बांधा, जे श्यामवर्ण ते तरुण आहेत, अशा नकुलांना तसे सहदेवांचे वनवासातील दुःख पाहून तुम्हाला क्रोध का येत नाही? हे सर्व पांडव दुःख भोगण्या योग्य नाहीत. माझा द्रुपदाच्या कुळात जन्म झाला. महाराज, पांडूची पुत्रवधू वीर दृष्टद्युम्नाची बहीण आणि वीर पांडवांची पतिव्रता पत्नी आहे. मला वनामध्ये असे कष्ट करताना दुःखी पाहून आपणास क्रोध का येत नाही? नक्की आपल्या हृदयात क्रोध नाही, कारण मला किंवा आपल्या भावांना दुःखामध्ये पाहून आपले मन व्यथित होत नाही. या दुनियेमध्ये कोणताच क्षत्रिय क्रोध रहित नसतो, परंतु आपणासारख्या क्षत्रियामध्ये मला क्रोधाचा अभाव दिसतो आहे. जो क्षत्रिय वेळ आल्यानंतर आपला पराभव दाखवित नाही, त्याचा सर्व प्राणी तिरस्कार करतात. महाराज, आपण शत्रूविषयी कोणत्या प्रकारचा क्षमाभाव धारण करायला नको आहे? जो क्षत्रिय क्रोध करण्यायोग्य वेळ आल्यानंतरही क्रोध करीत नाही, तो सर्व प्राण्यामध्ये अप्रिय होतो. इहलोक आणि परलोकामध्ये त्याचा विनाश होतो. महाराज, याविषयी प्रल्हाद आणि विरोचन पुत्र बली याचा संवाद सर्व परिचित आहे. एकदा बलीने आपले पितामह प्रल्हादाला प्रश्न विचारला होता की महाराज,
क्षमा आणि तेज यामध्ये श्रेष्ठ काय आहे यावर प्रल्हाद म्हणाला, तेज आणि क्षमा यांचा समतोल राखायला हवा. नेहमीच तेज दाखवले किंवा नेहमीच क्षमा करणे हे योग्य नाही. जो नेहमीच क्रमशः वाचन ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. रामकृष्ण हरी.